चवीला एक नंबर लागणारा असा मासा असतो तो म्हणजे वाकटी। तर आज मी वाकटी बनवणार आहे। सगळ्यात आधी वाकटी मी स्वच्छ धुवून पाण्यात टाकून ठेवलेली आहे। या वाकटीसाठी मी 2 मोठे कांदे टोमॅटो कापून घेणार आहे। कांदा टोमॅटो कापून झाला। आता वाकटीसाठी मी ठेचा तयार करते। कुंडल्यामध्ये मी मिरच्या टाकते, आलं लसूण टाकते, धने टाकते, कोथिंबीर टाकते। हे सगळं मी चांगलं कुटून घेते। या चटणीमध्ये मी चवीनुसार मीठ टाकते। हे जाडं मीठ आहे, हे आता टाकून घेते। मिरचीचा ठेचा वाटून झालेला आहे, तो एका डिश मध्ये मी काढून घेते। सगळं साहित्य तयार झालेलं आहे। आता मी वाकटी बनवायला घेते। कढईमध्ये मी आता तेल ओतते। तेलामध्ये मी आता कांदा टाकून घेते। लालसर होईपर्यंत आपल्याला कांदा परतून घ्यायचा आहे। कांदा लालसर झालेला आहे। आता मी टोमॅटो टाकून घेते। एक चमचा मिरचीचा ठेचा टाकते। मिरचीचा ठेचा टाकलेला आहे। हळद टाकते, तिखट टाकते, चमच्याने चांगलं मिक्स करून घेते। स्वच्छ धुतलेली वाकटी मी आता टाकून घेते। वाकटी मसाल्यांसोबत चांगली मिक्स करून घेते। चवीनुसार मीठ टाकते। वाकटी चांगली वाफून घेऊया। मी झाकण ठेवून घेते। वाकटीमध्ये टाकण्यासाठी मी पाणी गरम करत ठेवलेलं आहे। 5 मिनिटं चांगली वाफ घेतल्यानंतर वाकटीमध्ये मी आता गरम पाणी टाकणार आहे। आता ही वाकटी चांगली शिजवून घेणार आहे। वाकटी शिजते तोपर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवरती क्लिक करा। 10 मिनिटं झालेले आहे। वाकटी चांगली शिजलेली आहे। त्यामध्ये कोकम सुद्धा टाकलेला आहे। वाकटीमध्ये मी आता कोथिंबीर टाकून घेते। वाकटी मासा आता मी प्लेटमध्ये वाढून घेतलेला आहे। कसा झालाय तो कमेंट करून नक्की सांगा। अशा प्रकारे आज मी वाकटीचा रस्सा बनवलेला आहे। तुम्ही बघू शकता। या वाकटीच्या रश्श्यासोबत तुम्ही भात, चपाती, भाकरी खाली तरी खूप जबरदस्त टेस्टी लागतो। व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून सांगा। चॅनलला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया नव्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।